तर सध्या आपण बघतोय मुंबई महापालिकेतली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये पोहोचलेले आहेत। मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ते संवाद साधतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या परिस्थितीचा आढावा घेतायत। मुंबई आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मंत्रालयात पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मंत्रालयातील कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत। ते मुंबई आणि महाराष्ट्रासह सर्व परिस्थितीचा आढावा घेतायत। ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा करता येईल याकरता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत। सोबतच आपण बघतोय की मुंबईत समुद्राला मोठं उधाण येणार आहे। 1:30 वाजता समुद्रात मोठी भरती बघायला मिळू शकते। 4.40 मीटरच्या लाटा या उधळणार आहेत। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीगण हे सध्या मंत्रालयातल्या कंट्रोल रूम मध्ये उपस्थित आहेत। महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय। एनडीआरएफच्या टीम्स यात तैनात करण्यात आलेल्या आहेत। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी TV9शी संवाद देखील साधला होता। त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं होतं की प्रशासनाला सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालयातल्या कंट्रोल रूम मध्ये ज्या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाऊ शकतो सध्या आपण बघतोय की स्क्रीनवरती त्यांना मुंबईतली वेगवेगळी दृश्य देखील बघायला मिळतात। पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोकण सोडूनच्या वरती आता ग्रीनच आहे सध्या। पुढील म्हणजे आजच्या दिवसासाठी त्यांनी ग्रीनच दिलेला आहे। तर तिकडे अजून काही 65 mm पेक्षा जास्ती पावसाची शक्यता नाही असं ते म्हणतायत सध्यास्थितीत। पाऊस पडतो, पाऊस आहे सर, पण अतिवृष्टी नाही। पाऊस सगळीकडे पडतोय महाराष्ट्रात असं म्हणतायत। आपल्याला जे सांगण्यात आले डिस्ट्रिक्ट मधनं सगळीकडे थोडा पाऊस आहे, पण अतिवृष्टी फक्त या कोकणातल्या जिल्ह्यात आहे सध्या 65 mm वरती। बाकीकडे सर कमी आहे। आजची आकडेवारी ओके। हेलो 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 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलेला आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। एकंदरीत राज्यभरात जो पाऊस सुरू आहे, ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती उद्भवू शकेल अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून केलं गेलं आहे। 24 तासात आणि तिथल्या 7 तासातच पडले आणि त्याच्यामुळे आता काय झालंय, भरती आहे। भरती असल्यामुळे ते पाणी आपण फेकतोय, ते पाणी समुद्र देत नाहीये। कोस्टल डिस्ट्रिक्ट तरी आपले सगळे 1000 HP जे पंप आहेत जे महापालिकेने चालू केलेले सगळे चालू आहेत। महापालिकेचा प्रत्येक कर्मचारी तिथे जर मॅन होल आहे तिथं आता तरी उभा राहताना आपल्याला त्या कंट्रोल रूम मध्ये ते काम चांगलं चाललंय महापालिकेत। ते मुंबईतलं आहे कोकणातलं स्क्रीन एक दाखवतात सर। हे जेवढे आपले होम डिपार्टमेंट मार्फत जो CCTVचा प्रोजेक्ट राबवला गेला त्या जेवढे पण कॅमेरा मुंबईत आहेत ते सगळ्याचा फीड आपल्याला जसं BMC ला येतो तसंच आपल्यालाही येतो। पण ऍज ऑफ नाऊ फक्त BMC म्हणजे मुंबई एरिया पुरताच येईल सद्यस्थितीत। जर कुठलंही आपण लोकेशन जर सांगाल तर आपल्याला इकडे बघता सिंगल हलतात नाही मोठं करून फोटो कॅमेरा ऑफ
ऍक्सेस होईल का? सर हा अंधेरी सबवे आहे, इकडे पाणी तर सध्या साचलेलं नाही. हिंदमाता पण उभे हिंदमाता, कुर्ला आणि चौक चुनाभट्टी. हिंदमाता मोठा सर हिंदमाता आहे. इकडे सर सकाळपासून आम्ही बघतोय अजिबात पाणी साठलेलं नाहीये हिंदमाता. चुनाभट्टी कुठे? चुनाभट्टी कुर्ला LBS मार्ग. मुंबईतले सगळे CCTV आपल्याला इथे दिले. हो सर, हो सर, हो सर. इकडे PMC आणि ट्रॅफिक पोलीस तिन्हीकडे आहेत. अच्छा. कुठला आहे कुठचा? आता पाणी हे झालं, सकाळी होता पाऊस, पाणी LBS मार्ग कुर्ला जिकडे सकाळी सगळी ट्रॅफिक कोळंबी झाली होती तिकडचा क्लिअर झालं. हे क्लिअर झालं. चेंबर पोस्टल कॉलनी. शिवडी शेख मिस्त्री दर्गा रोड. तिथे पाणी भरलंय बघा. हॅलो. अरे तुम्ही कुठे आहे? अरे तिकडे तुमच्याकडे पूर आलाय ना. कोण आहे फील्डवर? कोण आहे? हा रोड नाही आहे का? रोड आहे शेख मिस्त्री दर्गा रोड. तुमचे झाले का चालू? कोस्टल कॉलेजला खूप पाणी आहे. हो सर, कोस्टल कॉलनी चेंबूर. तिथे जास्ती पाऊस आहे, तिथे लक्ष द्यायला ताबडतोब. अरे ठीक आहे, तर ते आपले अधिकारी सगळे लावायचे नाही. हा, आणि कुठे काय नुकसान झालंय, त्यांच्या घरात पाणी, त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे करा ताबडतोब. पॅकेट कुठले सगळे? हा, इमिजिएट सांगा तिथं. पावसामुळे कशामुळे? हा, विचार पोस्टल कॉलनीचे कॅमेरा सर बिकॉज ऑफ रेंज आली डाऊन आहे. जस्ट कन्फर्म. हा कुठला एरिया आहे? शिवडी एक दीड. पोस्टल कॉलनीच्या आपण तिकडे बघू. अरे मलाड सर्वे आता क्लोज झाला होता. मलाड सर्वे ओपन झाला का बघा. हो आहे. पहिलेच सभ्य दाखवतो. ठीक आहे. अंधेरीचं पाणी नव्हतं ना मिलन सभेमध्ये? होतं, सकाळी होतं. सकाळी होतं, सकाळी होतं, आता उसरलेलं आहे. आता हे मिलन सर्वे परमनंट आता सुरू झालाय. फक्त मलाड सर्वेला प्रॉब्लेम होता काही. मलाड सर्वे ते बघा. सर मॉन्सून पूर्वी तयारीची बैठक घेतली होती आणि रेल्वेज पण आले होते त्याच्यामध्ये. सगळीकडे कचरा काढणे, सोयी लाईन चेक कॅमेरा ऑरेंज आहे बरोबर. पोस्टल लिस्टला ऑरेंज आहे. बाकी बाकी सगळं ग्रीन आहे, फक्त जळगावला ऑरेंज. जळगावला ऑरेंज.